सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 169चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 169 असा आहे. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हानिरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवो नाठवावा. आपण श्लोक पुन्हा ऐकूया. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हानिरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवो नाठवावा. या श्लोकातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे अनंत. अनंत आहे, खरा शब्द आहे अनंत. मग अनंत चुकीचा नाही, ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून वृत्ताच्या नियमाला अनुसरून अनंत शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ आहे ज्याला अंत नाही तो, म्हणजे परमात्मा. अनंतचा एका शब्दा अर्थ काय? परमात्मा. पुसावा म्हणजे विचारावे. विचारावे खेड्यातला शब्द आहे. पुसणे म्हणजे विचारणे, म्हणून पुसावाचा अर्थ आहे विचारावा. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे निरसावा, म्हणजे निराश करावा, निरसन करावे. सोप्या शब्दात नाहीसा करावा. निरसावाचा अर्थ आहे निराश करावा, निरसन करावे, नाहीसा करावा. पुढे शब्द आहे आठवावा. अर्थ सोपा आहे स्मरण करावे, स्मरण करावे. तिसरा चरण शब्द आलेला आहे गुणे वीण. गुणे वीणचा अर्थ आहे गुणातीत होऊन, गुणातीत होऊन. चौथ्या चरण शब्द आलेला आहे आठवो. आठव म्हणजे आठवण. आठवचा अर्थ आहे आठवण. आणि शेवटी शब्द आलेला आहे नाठवावा. तिथे दोन शब्द आहेत. न आठवावा म्हणजे आठवण ठेवू नये, आठवण ठेवू नये. एका शब्दात पुसून काढावी. आठव नाटवाचा एकत्र घेऊया आपण अर्थ घेतला तर. आठव नाटवा म्हणजे आठवण पुसून काढावी, आठवण पुसून टाकावी. समर्थ सांगतात ज्याला अंत नाही तो अनंत शाश्वत अविनाशी अशा परमेश्वराचे स्वरूप काय आहे ते संतांना विचारावे. अहंकारामुळे पसरलेला विस्तारलेला प्रपंच दूर सारावा, त्याचा निराश करावा. गुणरहित असलेल्या, गुणातीत असलेल्या निर्गुण भगवंताची गुणातीत होऊन सतत आठवण ठेवावी आणि देहबुद्धीची आठवण पुसून टाकावी, संपवावी. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात ज्याला अंत नाही तो अनंत शाश्वत अविनाशी अशा परमेश्वराचे स्वरूप काय आहे ते संतांना विचारावे. अहंकारामुळे पसरलेला विस्तारलेला प्रपंच दूर सारावा, त्याचा निराश करावा. गुणरहित असलेल्या
निर्गुण भगवंताची गुणातीत होऊन सतत आठवण ठेवावी आणि देहबुद्धीची आठवण पुसून टाकावी, संपवावी, असा या श्लोकाचा थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. धर्ममार्तंडाच्या त्या काळातल्या विद्वानांच्या, शास्त्री पंडितांच्या आदेशानुसार ज्ञान्या नावाच्या रेड्याच्या पाठीवर पखालवाला आसूड ओढीत होता, चाबकाचे फटके मारत होता आणि इकडे माऊली कळवळत होते. तेव्हा त्यांना याचे कारण विचारले. तुम्ही का कळवळता? त्यावेळेला माऊली म्हणाले, त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. ज्या रेड्याच्या पाठीवर तुम्ही आसूड ओढता त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारता तो कळवळतो आणि दोघांचा आत्मा एकच असल्याकारणाने मी पण कळवळलो. तेव्हा त्यांना त्या पंडितांनी उलट प्रश्न विचारला की तुझा आणि त्या रेड्याचा आत्मा जर एकच आहे तर त्याला फटके मारण्याचे दुःख, वेदना तुलाही झाल्या असतीलच ना? त्यावेळेला माऊलींनी आपली पाठ उघडी करून दाखवली. तेव्हा खरोखरच सर्वांना रेड्याच्या पाठीवर मारलेल्या चाबकाचे वळ माऊलींच्या पाठीवर दिसले. संत शिरोमणी नामदेव महाराज या घटनेचे वर्णन एका अभंगातून करतात. त्यामध्ये एक चरण आलेला आहे. मारिती आसूड महिष्याचे पाठी, मारिती आसूड महिष्याचे पाठी, तोची वळ उठी ज्ञानदेवा, तोची वळ उठी ज्ञानदेवा. महिष्याचे म्हणजे रेड्याच्या पाठीवर. काही ख्रिस्ती संतांच्या शरीरावर क्रूसची किंवा क्रॉसची चिन्हे दिसतात. काही ख्रिस्ती संतांच्या शरीरावर क्रूसची किंवा क्रॉसची चिन्हे दिसतात. त्याबद्दल एका शास्त्रज्ञाने लिहिले आहे की हा तर मनाचा ध्यास घेतल्यामुळे घडलेला खेळ आहे. काय लिहिलं त्या शास्त्रज्ञाने? हा तर मनाचा ध्यास घेतल्यामुळे घडलेला खेळ आहे. म्हणून माऊलींनी सुद्धा मनाने रेड्याचा ध्यास घेतला असावा, म्हणून त्यांच्या पाठीवर चाबकाचे वळ उठले असावे. चला आपण ही गोष्ट मान्य करू, बरोबर मानू. पण येथे 3 प्रश्न तयार होतात. या दृष्टांतावरून आपल्याला 3 प्रश्न समोर येतात. पहिला प्रश्न, मनाचा शरीरावर झालेला परिणाम मान्य झाला ना? मनाचा शरीरावर झालेला परिणाम मान्य झाला ना? दुसरा प्रश्न, दुसऱ्याचे दुःखसुद्धा आपल्या शरीरावर परिणाम करू शकते ना? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की असे दुःख घेऊनसुद्धा, दुःख अनुभवूनसुद्धा संत निरंतर आनंदी राहू शकतात. ही गोष्ट सिद्ध झाली ना? यामुळे संतांचा अधिकारसुद्धा सिद्ध होतो. आपल्या लक्षात येतो संतांचा अधिकार काय आहे. ज्याला अंत नाही अशा अनंताच्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव कोणाला विचारावा? सामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून होतात. अनंताच्या परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव कोणाला विचारावा?
नसे अंत अनंत संतापुसावा. ज्याला अंत नाही अशा अनंत असलेल्या परब्रह्माचा स्वरूपाचा अस्तित्वाचा अनुभव आपण संतांना विचारा. बरं, संतांनाच का बरं विचारावा? त्याचं कारण आहे. कारण संतांनी त्या ब्रह्मस्वरूपाचे, भगवंताचे दर्शन घेतलेले असते. त्यांना भगवंताच्या अस्तित्वाचा म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे तेच आपल्यालासुद्धा ब्रह्मस्वरूपाचे दर्शन घडवू शकतात. संतच आपल्यालासुद्धा आत्मसाक्षात्कार करवू शकतात. जगातली वस्तू जशी आपल्याला दिसते तशी ती संतांनाही दिसत असते, पण त्यांना कळणारा वस्तूंचा अर्थ मात्र अगदी निराळाच असतो. संत हे स्वतः अंतर्यामी आत्मस्वरूप झालेले असल्याने त्यांना हे सर्व विश्व परमात्म स्वरूपात दिसत असते. अर्थात जे पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला सर्वस्वी खरे वाटते ते संतांना मिथ्या वाटते. खरेपणाचा तो केवळ भ्रास आहे, भ्रम आहे. खरेपणाचा तो भ्रम आहे, भास आहे असे त्यांना वाटते. आणि हाच संतांमधील आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांमधील अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. म्हणून परमात्म्याची ओळख करून घ्यायची असेल, परब्रह्माचे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर ते संतांना विचारा असे समर्थ सांगतात. संतांनी मानवी जीवनाचे सूक्ष्मपणे निरीक्षण केलेले असते. स्वतःच्या जीवनावर त्यांनी प्रयोग केलेले असतात. या जगातील जीवनाचा संपूर्ण अर्थ संत शोधून काढतात. संतांचे अनुभव विश्व मोठे, व्यापक आणि सर्वस्पर्शी असते. ते अत्यंत जिवंत, ताजे आणि रसरशीत असते. संतांची बुद्धी सूक्ष्म असतेच, पण त्यांची प्रतिभा अखंड जागृत असते. सामान्य माणसाचे स्वार्थी आणि अहंकारी जीवन अनेक अशुभ वासनांनी लिडबिडलेले असते. सामान्य माणसाचे जीवन स्वार्थी आणि अहंकारी असे अनेक अशुभ वासनांनी लिडबिडलेले असते. स्वार्थी आणि अहंकारी वृत्तीमुळे त्याला स्वतःपुरतेच सुचते. इतरांचा तो विचारही करीत नाही. सामान्य माणूस निरंतर मीपणाच्या भूमिकेतून वावरत असतो. या मीपणाच्या भावनेपोटीच त्याच्यामध्ये गर्व, ताठा, अहंकार उत्पन्न होत असतो. मीपणामुळे तो या दृश्य मिथ्या भासमान असलेल्या जगाकडे आपोआप खेचला जातो. मीपणा म्हणजेच अहंकार वाढल्यामुळे मनामध्ये एकमेकांबद्दल संशय, द्वेष, मत्सर निर्माण होतात. आपापसातील प्रेम कमी होऊन एकमेकांमध्ये भांडणे, कलह निर्माण होतात. समूहातली एकतेची भावना लयाला जाते, म्हणजे संपून जाते. मानवी जीवनात सगळ्या समस्यांचे मूळ माणसाच्या मीपणात
म्हणजे अहंकारात सापडते. असे सर्वच साक्षात्कारी महापुरुषांनी आपल्याला वेळोवेळी वारंवार पुन्हा पुन्हा बजावून सांगितले आहे. आणि म्हणून आपण आपल्या हृदयाशी अंतःकरणात बाळगलेला हा अहंकार आणि त्या अहंकारामुळे विस्तारलेला हा प्रपंच आपण दूर सारला पाहिजे, त्याचा निराश केला पाहिजे. म्हणून समर्थ या श्लोकाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात, अहंकार विस्तार हा नीरसावा. पुढे तिसऱ्या आणि चौथ्या चरणातून समर्थांचं सांगणं आहे, गुणे विन निर्गुण तो आठवावा, देह बुद्धीचा आठवो नाठवावा. मनुष्याची सहज स्थिती आहे की तो सदैव देहबुद्धीवरच असतो. तो सतत मी देहच आहे याच्याशी ठाम झालेला असतो, अशी त्याची दृढ भावना असते. आणि ही देहबुद्धीच मनुष्याच्या अहंकाराला जन्म देऊन खत पाणी घालत असते. त्यामुळे होतं काय की मनुष्य नरदेहाचे ध्येय विसरून जातो. आपण या मनुष्य जन्मामध्ये आलो, नरदेह प्राप्त झाला, आपलं ध्येय काय आहे हे मनुष्य देहबुद्धीमुळे अहंकारामुळे विसरून जातो. आपल्याला या देहातच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे हे त्याने पूर्णपणे विसरलेले असते. आणि हाच विसर मनुष्याला मायाजाळात गुंतवून ठेवतो, किंबहुना पुन्हा पुन्हा त्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतो. या संबंधी एका अभंगात वर्णन केले आहे, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. सोपा आहे. तया म्हणजे त्या भगवंताला, जो विसरला त्यांची फार मोठी हानी झाली, फार मोठे कधी न भरून निघणारे नुकसान झाले. काय हानी झाली? पुढे सांगितलं, पचतील खाणी 84च्या. 84 लक्ष योनीमध्ये जीवाला फिरायला लागेल. जर आपण या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही, स्वस्वरूपाची ओळख करून घेतली नाही, तर आपल्याला पुन्हा पहिल्याप्रमाणे सुरुवातीपासून 84च्या खाणी पचवाव्या लागतील. आणि म्हणून जर आपल्याला इथून पुढे जन्म नको असेल तर आपण याच्या विरुद्ध केले पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला जो भगवंताचा विसर पडला आहे त्याऐवजी आपल्याला देहबुद्धीचा विसर पडला पाहिजे. आपण देहबुद्धीची आठवण पुसून टाकली पाहिजे आणि भगवंताच्या प्राप्ती करून घेण्याची सतत आठवण ठेवली पाहिजे. पण ही गोष्ट प्रपंचात राहून, प्रापंचिक लोकांच्या संगतीत राहून साध्य करता येणार नाही. कारण सगळेच जर देहबुद्धीवर आहेत, प्रपंचातले सगळेच जण जर देहबुद्धीवर आहेत, तर कोण कोणाची देहबुद्धी नष्ट करणार? म्हणून ज्यांची नित्य निरंतर आत्मबुद्धी जागृत असते, ज्यांना देहबुद्धीचा विसर पडलेला असतो, म्हणजेच ज्यांनी देहबुद्धीचा निराश केलेला असतो,
अशा संत महात्म्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखी अवस्था प्राप्त होईल. तेच आपल्याला देहबुद्धीतून काढून आत्मबुद्धीवर आणून ठेवतील, म्हणजेच परमात्म्याचे दर्शन करून देतील, स्वस्वरूपाची जाणीव करून देतील. त्यांच्या संगतीतच निर्गुण निराकार असलेला भगवंत सगुण साकार रूपामध्ये संतांच्या रूपात किंबहुना सद्गुरूंच्या रूपात दर्शन देईल. या बाबतीत एक उत्कृष्ट अभंग ऐकलेला आहे. तो अभंग असा आहे: निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी, गुणातीत निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुण भगवंताचे सगुण रूप पाहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे संत आहेत. संत आपल्याला जाणीव करून देतात की निर्गुण निराकार असलेले परब्रह्मच मूर्तीच्या रूपाने किंवा चालत्या बोलत्या संतांच्या रूपाने या भूतलावर आलेले आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, निर्गुण सगुण नाही ज्या आकार, होऊनी साकार तोची ठेला. निर्गुण सगुण नाही ज्या आकार, जो निर्गुण आहे, ज्याला आकार नाही, तोच सगुण साकार होऊन मूर्तीच्या रूपात किंवा संतांच्या रूपात आलेला आहे. पुढे म्हणतात, निर्गुण आणि सगुण याच्याबद्दल सांगतात पुढे, सुवर्ण की धन, धन की सुवर्ण, निर्गुण सगुण ययापरी. सोने आणि सोने की धन किंवा धन की सोने, निर्गुण की सगुण, सगुण की निर्गुण, याचा निवाडा अशा रीतीने करायचा. सोन्याचे दागिने बनवले आणि सोन्याची लढी आहे, दोघांमध्ये काय फरक नाही, फक्त त्या लढीला आकार दिला म्हणून ते दागिने झाले. तसं निर्गुणाचंच सगुण आहे, निर्गुणाला आकार दिला, दागिना बनवला. आणि म्हणून पुढे म्हणतात, ऐसा पूर्णपणे सहजी सहज सखा केशिराज प्रगटला. निर्गुणच परमात्मा सगुण रूपाने केशिराजाच्या रूपात प्रकट झालेला आहे. संत एकनाथ महाराजांचा अनुभव हाच आहे. ते पण लिहितात एका अभंगातून, निर्गुण निराकारू तोची जगीपै ईश्वरू, निर्गुणाची प्राप्ती सगुणाचे योगे, वरी भक्त अंगी दृढ भाव. आपल्याला निर्गुणाची प्राप्ती होणार, पण कशी होणार? सगुणाचे योगे, सगुणाच्यामुळे, सगुण रूपामुळे आपल्याला निर्गुण भगवंताची प्राप्ती होणार. पण त्याआधी आपल्यामध्ये काय पाहिजे? वरी भक्त अंगी दृढ भाव. पुढे म्हणतात, पाहिजे समता सर्वाभूती भाव. सर्वाभूतामध्ये आपल्यामध्ये समतेचा भाव पाहिजे. मुंगे आणि राव सारखेची. मग छोटी मुंगी असेल किंवा मोठा महाराज असेल, राव म्हणजे राजा, दोघांमध्ये समतेचा भाव पाहिजे. शेवटी म्हणतात, एका जनार्दनी हेची हातवटी, देवा तुझी भेटी तरीच होय. हे भगवंता, तुला प्राप्त करण्याची ही एकच हातवटी आहे, कौशल्य आहे, तेव्हाच तुझी भेट होईल. संत सज्जनांनी आपल्याला भक्ती करणे सुलभ व्हावे, कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता
सोप्या पद्धतीने भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून मुळामध्ये निर्गुण निराकार असलेल्या ब्रह्माला सगुण रूपात आणले. त्याविषयी एक अभंग देखील आहे. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. हरिदासांनी काय केलं? त्या निर्गुण निराकाला बळे रूपा आणि या बळे करोनी खळे हरिदासी भवसागरातून तरुण जाण्यासाठी आणि भगवंत प्राप्तीसाठी ही एक सोपी पायवाट या संतांनी आपल्यासाठी निर्माण केली आहे. म्हणून संत तुकाराम सांगतात, तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. जी वाट, जो मार्ग लोकांच्या येण्या जाण्याने तयार झालेला असतो त्याला पायवाट म्हणतात. भक्तीच्या या सोप्या पायवाटेने अनेक जण गेले आणि ते पुन्हा मागे आले नाहीत. ते भगवंताच्या चरणाशी, त्याच्या स्वरूपाशी एकरूप झाले, तदाकार झाले. आपण सुद्धा या साधू संतांच्या मार्गाचं अनुसरण करूया. त्यांनी जी आपल्याला पायवाट दाखवलेली आहे त्या पायवाटेने जाऊया आणि आपल्या स्वस्वरूपाशी समरस होऊया. पण त्यांनी जे साधन वापरले भगवंताच्या प्राप्तीसाठी, स्वस्वरूपाशी एकरूप होण्याकरता त्यांनी जे साधन वापरले त्याचा आपणही उपयोग करूया. आणि ते साधन म्हणजे भगवंताचे नाम हेच आहे. भगवंताच्या नामानेच आपल्याला हा भक्तिमार्ग सोपा करून दाखवलेला आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.